सरांचे, आपले सिंगर महेश सर आणि आपले डिरेक्टर सुनील वाघमारे आणि नक्कीच आपले डान्सर्स यदू आणि विराज, नक्कीच तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे ती फ्रेम खरंच अधुरी होती. ज्या प्रकारचं आपल्या डिरेक्टरला ती फ्रेम हवी होती की मागे एखादं काहीतरी डान्सिंग हवंय किंवा ते कॅरेक्टर हवंय, ते तुम्ही साकार केलं. आणि नक्कीच पूर्ण टीमचे आभार, कारण सकाळी 4:30 वाजल्यापासून मला वाटतं 6:30 वाजेपर्यंत सगळी टीम पावसात उभा राहून हे पूर्ण प्रोजेक्ट सक्सेस होईपर्यंत त्यासाठी वर्क करत होती. वा. आणि साक्षी, कसं वाटतंय बटरफ्लाईज इन द स्टमक? नर्वस आहे आता, बट मला खूप छान वाटतंय सॉन्ग करून. आणि मिथुन सर आणि महेश सर, परत सुनील सर, त्या सगळ्यांना थँक्यू बोलायचं मला. आणि त्यांनी ॲक्च्युली मला खूप म्हणजे सपोर्ट केला आणि माझा हा फर्स्ट सॉन्ग आहे, सो बट मला एक गोष्ट सांग, कॅमेरा समोर आपल्या मोबाईलच्या ऍक्टिंग करणं फार सोपं असतं. मोठ्या कॅमेरा समोर शूट करणं कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे असं काय आता मला बोलायला शब्द नाही सुचत. रील मध्ये तर भरपूर बोलते. एक असं बिट एवढा मोठा कॅमेरा प्लस सगळ्या लोकांसमोर परफॉर्म करणं, ते म्हणजे हे. अच्छा, किती फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम वर तुझे? 9,000 असतील. अच्छा, पण तिथे ज्या रील्स करते आणि आता जे बनलेलं आहे, तू बघितलंयस का गाणं? नाही, मी पण टीजर बघितलं, मला गाणं बघायचं, मी एक्साइटेड आहे गाण्यासाठी. अच्छा, तो अजून पूर्ण बघितलेलंच नाहीये. ओके. आणि मुकुल, तू सांग, तू याच्या आधी काय करत होतास आणि गाण्यात कास्टिंग कशी झाली? मी ऍक्च्युली लहानपणापासून बुगी बुगी आणि ते सगळं करत होते. 9th स्टँडर्ड आय गेस. ओके. तर त्याच्या आधी खूप रियालिटी शोज केले, डीआयडी लिटिल मास्टर, झलक दिखलाजा, एक्स फॅक्टर केलं, देन बिग स्टँडर्ड अवॉर्ड, पीपल चॉईस अवॉर्ड हे सगळं करत आलो. मिनी प्रधान म्हणून आम्ही त्यांचा स्टुडंट होतो, ते आता डीआयडीचे जज आहेत. अरे वा. आणि त्यांच्या सांगितलं राहिल्यामुळे बरेच मला स्टेज परफॉर्मन्स वगैरे सगळं नॉलेज होतं. मी भरतनाट्यम सुद्धा केलं आणि मग मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केलं. मग तेव्हा मी मिस्टर टीन इंडिया झालं 2019 मध्ये. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर स्वतःचा एक शो लॉन्च केला होता फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मिस अँड मिस्टर मॅक. मग तेव्हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाला ॲज अ वर्ल्ड यंगेस्ट पेशंट कोच. आणि मग असंच आमच्या काही शूट्स वगैरे चालू असतात माझ्या प्रोडक्शन सोबत वगैरे. त्या टायमाला एक फिल्म आली होती आणि ती पोस्टपोन झाली. त्या मधला काळ मला खूप मिळाला. तेव्हा मी एक बुक लिहिली ऍक्टिंगवर, लीला म्हणून. ती बुक आता 150हून अधिक देशांमध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी मला भारत विभूषण मिळालं होतं. कास्टिंग जर म्हणाल तर आम्ही, आणि जसं तुम्ही सांगितलं की रील आम्ही केली होती ती, आणि ती मी सुनील सरांना पाठवली होती. त्यांना ती आवडली आणि सांगितलं की आम्हाला हे कॅरेक्टर हवे म्हणून. अच्छा. तर तुम्ही शॉर्ट लिस्ट झाल्या, तुम्हाला यायचं आहे आणि परफॉर्म करून आपण ट्राय करूया. ओके. आणि नक्कीच आम्ही त्यांच्या ह्याच्यात केलं पूर्ण सांगितलं आणि त्यांना आवडलं ते आणि त्यांनी डन करून टाकलं. एनर्जी दोन्ही आर्टिस्टची खूप मस्त, क्रिएटिव्हिटी, लोकेशन खूप छान, खूप मस्त. आणि साऊंड, सॉन्ग खूप अप्रतिम. विश्वजित सर, प्लीज जरा सांगा आम्हाला. खरं तर मराठी म्युझिक इंडस्ट्री खूप मस्त ग्रो करते आणि हिंदीला कधीच मागे टाकलेलं आहे. पण हे सगळं लोक कष्ट घेत आहेत इतके, आणि त्यात कलाकार इतकी मेहनत घालतायत, त्यात प्रोड्युसर सुद्धा त्यांचे पैसे घालतायत आणि इतके छान छान क्रिएशन होत आहे. एकंदरीतच काय सांगाल, तुमची काय भावना आहे? गाणं कसं वाटलं आणि त्याच्यानंतर एकंदरीत सिनारीओवरती? प्रथम तर गाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर, म्हणजे ज्या वेळेला आपण सिनेमा बघतो, गाणं बघतो, त्यावेळेला आपण कुठे बसलोय हे जेव्हा आपण विसरतो. बरोबर. याचा अर्थ की ती जी कलाकृती झाली ती जबरदस्त झालेली आहे. मला वाटतं सगळ्यात प्रथम तर, आणि कलाकृती चांगली कधी होते तर त्याच्यामध्ये काम करणारी जी सगळी टीम असते, ते काम करतोय म्हणून काम करत नाही, तर हे माझं काम आहे म्हणून काम करतात. त्यावेळेला ते सगळं जुळून येतं. हे माझं काम आहे, हे मला करायलाच हवं, किंवा मी कुठेतरी काम करतोय म्हणून नाही मी करत. तर ती जी भावना जे टाकून या टीमने सगळ्यांनी काम केलेलं आहे. मी स्पेशली एक सीन बघताना तो झोपडीमध्ये जो जातो मुकुल, नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुकुल त्याच्यामध्ये लंगडतो थोडंसं. नीट जर आपण बारकाईने बघितलं तर मुकुल थोडासा असा लंगडतो त्यामध्ये. अर्थात स्वामीने ते मारून नेलेलं आहे, कारण जाताना
त्या चिखलात तो घसरतोय अशी काहीतरी ती रिएक्शन बघताना वाटते. पण ऍक्च्युअली तिथे दिसतंय की त्याला काहीतरी लागलेलं आहे आणि तो चालताना तिथे त्याला ते दुखतंय. कदाचित मी त्याच्या जवळ असेल जास्त म्हणून मला त्याच्या भावना कळल्या असतील. पण अप्रतिम साक्षीनं खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा जो ओपन होतो आणि तो जो काही दिसतो ना की कसं गेलं पाहिजे अप्रतिम केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे मी तर मराठीनं तर सांगेनच म्हणजे माझ्या मते तर असं आहे की हे गाणं मटकर बंधूंच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अविश्रांत परिश्रमाने बनलेलं आहे. त्यामुळे एक मराठी माणसाला एक चांगल्या पद्धतीचं एक या इंडस्ट्रीमध्ये एक रस्ता चांगला मिळावा म्हणून प्रत्येक मराठी कुटुंबानी प्रत्येक कॉलेजच्या मराठी मुलांनी हे गाणं पाहिलं पाहिजे, त्याला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मग तो मराठी असो किंवा अमराठी असो त्यांनी देखील हे गाणं बघून आपल्या प्रतिक्रिया चांगल्या वाईट जे काय असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या म्हणजे मटकरांपर्यंत पोहोचवाव्या. आणि स्वामींच्या नावाने त्यांनी केले अंगावर त्यामागे असं आहे की याचं काही नसतं. अच्छा, जे गाण्याला डिमांड झालं पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. गाणं काय बोलतो ते आपल्याला केलं पाहिजे नेहमी. बरोबर. मी लाईमलाईट मध्ये नसतो नेहमी, मी जरा बॅकलाईट मध्ये असतो. ते आवडतं. बट बॅकलाईट मध्ये तुम्ही जे करता ते खरं तर बऱ्याच लोकांना इथे उपस्थित माहिती पण आहे, काही लोकांना माहिती पण नसेल कॅमेऱ्याच्या त्या बाजूच्या लोकांना जरा कळू द्यात की आतापर्यंत तुमची फिल्मोग्राफी कशी राहिलेली. ओके, सगळ्यात आधी सगळ्यांना थँक्यू इथे आल्याबद्दल, खूप खूप आभार. मी ऍक्च्युली माझं स्टार्ट झालं होतं एक मराठी फिल्म आहे. अच्छा, 2000 आय थिंक 70 बाला म्हणून माझी फिल्म आली होती मराठी. त्यामध्ये मी ऍज अ म्युझिक डायरेक्टर होतो. त्यामध्ये फर्स्ट ब्रेक माझा होता, फर्स्ट डेब्यू माझा सिंगर होता आदर्श शिंदे. अच्छा, त्यांच्याकडून मी एक गाणं केलं होतं. माझं फर्स्ट सॉन्ग होतं विठ्ठला. ओके, त्या गाण्याने माझी सुरुवात झाली. मग त्याच गाण्यामध्ये मला संधी भेटली. मी ऍज ए म्हणजे स्वप्न बघायचो ऍज ए म्युझिक डायरेक्टर मी कधीतरी सोनू निगमला सोनू निगम माझं गाणं गाणं. आणि ते माझं फर्स्ट फिल्म मध्ये असं झालं की ते योगायोग झाले. सोनू निगम सरांनी माझं फर्स्ट गाणं माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि ते रेकॉर्डिंग करता वेळी ते क्षण माझं एवढा मोठा होता की मला सुचत नव्हतं आई सोनू निगमचा गार आहे. आणि मी एकदम म्हणजे स्टुडंट सारखं बसलो होतो इकडे बाजूला. तर ते असं स्टार्ट झालेलं. मग ते एक मूवी झाली. मग त्यानंतर भरपूर अजून काही प्रोजेक्ट केले, अल्बम्स केले. आणि मग आता फायनली जाऊन ह्या वर्षी माझे सपोर्टर माझे भाऊ इथे उभे आहे मिथुन मटकर यांनी बोला यार इतना तू सबके लिए काम कर रहा है खुद के लिए करते हो. अच्छा, तर तिकडे जाऊन आमची एक सुरुवात झाली मटकर म्युझिक. आणि ह्या प्रकारे स्टार्ट झाली जानेवारी. सो गुड. आणि आतापर्यंत 4 गाणी आलेली आहेत. हे 5वं गाणं आणि आम्ही सगळे बघणारच आहोत गाणं. पण त्याच्या मागे मेहनत खूप लोकांची असते. 100% माझी दररोज काही ना काही नवीन प्रोजेक्ट घेऊन येत असतील तुमच्याकडे. जसं तू म्हणाला की भरपूर वेळा काय होतंय ना की आपण दुसऱ्यांसाठी काम करतो आणि आपल्याला हवं तसं म्हणतात ना की सक्सेस मिळत नाही. बरोबर. आणि मग शेवटी असंच जसं तो म्हणाला की डोक्यात आलं की बाबा ठीक आहे जरा स्वतःसाठी काहीतरी करून बघूया. आणि मग तेव्हा हे मटकर म्युझिकची सुरुवात झाली. आणि म्हणजे तसं म्हणाल तर म्हणजे कलेसाठी वेळ म्हणजे काढावा लागत नाही. ते आपल्याला आवड असल्यामुळे ते म्हणजे योगायोग जुळून येतोच. आपण त्यासाठी वेळ निघतोच कायमच. मग तो प्रोजेक्ट घेऊन आला की बसून कधी म्हणजे कधीही बसू शकतो ना. त्याला काही वेळ नसतो. आपण एखादा संध्याकाळ सकाळ फोन फक्त येऊ दे की बाबा काहीतरी डोक्यात आहे मग बसा आणि मग सुरू करूया. तसं वा वा वा, छान. आणि हा जो बॉन्ड आहे तो स्क्रीन वरती पण दिसतो आणि बिहाइंड द सीन्स सुद्धा मॅनेजमेंट मध्ये दिसत असतो. मग मॅनेज तुम्हीच एकटे करत असतात की हे पण मॅनेज करतात जेव्हा तुम्ही सेट वरती असतात? फ्रँकली उलट आहे. ओके, म्हणजे सगळं काही मॅनेज शोकांतिके मागची त्याची जी विचार करण्याची शक्ती तिथे तो पोहोचू शकला. जो याचा त्याच्या डोक्यातली जी गोष्ट असेल याचा जो गाभा असेल तो ते तुम्हाला सांगू शकला. जो म्हणजे की त्या पोराला एंडला इतकं चांगलं ह्या देखण्या पोराला इतकं चांगलं नाचवून त्याने अलगद धक्का दिला, सुखद धक्का दिला की बाबा असंही असू शकतं.
नाचवणारा माणूस आहे. त्यांनी दाखवून दिलं आणि खूप सुंदर ही मुलीने छान साक्षीने काम केलं सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनी ऑल टीम. तर ते होतं रे, म्हणजे टीम वर्क आहे मागे. बर दुसरी गोष्ट, बसल्यावर आल्यावर जो फील होता माझा, तो इकडं पाहिल्यावर वाटत होतं गाणं आहे या साईड की एका गाण्याच्या लॉन्चिंगला आलं, पण खरंच या बाजूने पाहिलं तर असं वाटलं फिल्मचं म्युझिक लॉन्च हे तुमचं यश आहे. आणि इथेच याच मातीत इथेच पुन्हा तुम्ही सगळे एकत्र येणारे, संख्या दुपटीनं फक्त वाढेल. आणि इथे या पोस्टरवर द फिल्म बाय महेश मटकर असेल. शुभेच्छा. आणि हे नुसतं म्हणत नाही त्यांनी मला, हा तर शॉक होता माझ्यासाठी, हे लय भामटे, मला काही सांगितलं नाही चालू काय मला बोलवलं. ओके, नमस्कार, मी महेश मटकर, या गाण्याचा म्युझिक कंपोजर, म्युझिक प्रोड्युसर. मी मुकुल फाटे, या गाण्याचा लीड ऍक्टर म्हणून तुम्ही मला बघताय. आणि साक्षी. नमस्कार, मी साक्षी कांबळे, मी या गाण्याची लीड ॲक्ट्रेस आहे. आणि प्रोसेस हे गाण्याची जर्नी अशी होती, जसं मी हे गाणं जसं मी आधी सांगितलं, सॉरी, हे गाणं ॲक्च्युली एक थॉट कॉन्सेप्टवर होतं. फक्त एक छोटासा कॉन्सेप्ट. आमचे जे डिरेक्टर आहे सुनील वाघमारे, यांचं जे एक छोटंसं थॉट होतं, ते कॉन्सेप्ट होतं, ते तुम्ही मूवी आपल्या गाण्यामध्ये बघणारच. ते छोटासा कॉन्सेप्ट गाण्याने जन्म घेतलाय. ते गाण्याचं मी जसं एक ट्यून असतं, ते मी जसं बाईकवर जात होतो आणि मला सडनली ते ट्यून सुचलंय आणि मी असंच ते. आणि मग एंडिंगला लोकांना आव्हान महेश मटकर, हाँ वही उन्होंने मैंने वही बोला उन्होंने. वहाँ पे देखना सेंटर मध्येच बघा. हर मूवी देखना है तो बड़ी पिक्चर पड़ता तो मूवी देखना ही देखना है. डांस एक्सेलेंट, मूवी को जिस तरह होना चाहिए सब कुछ देखने को मिला. किस चैनल पर आएगा, कहाँ पर देखने को मिलेगा, कितना ऑडियन्स को बताएंगे, कैसे आपको काम करने का मौका मिला तुमसे? अप्सरा हे जे गाणं आहे हे मला वाटतं आज यूट्यूब आणि बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होत आहे. याचं जेव्हा आम्ही पहिला पोस्टर लॉन्च केला होता तर तेव्हा मला माझ्या मित्रांकडून किंवा फॅमिलीकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला. जेव्हा दुसरा पोस्टर लॉन्च केला होता, मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बरेच दिग्गज आहेत, त्यांनी सुद्धा मला हा पोस्टर बघून कॉन्टॅक्ट केला की खूप छान आहे, तू डेब्यू करतोयस मराठी इंडस्ट्रीमध्ये, खूप खूप वेलकम वगैरे. जेव्हा याचा तिसरा पोस्टर लॉन्च झाला तेव्हा मी डायरेक्ट न्यूज मी सगळ्यांना पाठवली होती. टॉलिवूडच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर आमचा तो पोस्टर व्हायरल होत होता. आणि मग माझी जर्नी होती, माझ्या जर्नीमध्ये जेवढे आतापर्यंत कोरिओग्राफर्स होऊन गेले असतील, डिरेक्टर्स होऊन गेले असतील, त्यांचे मला फोन आले की मुकुल लीड करतोयस, मुकुल लीड करतोय, कुठे होणार आहे, प्रीमियर कसं असणार आहे. आम्ही गाणं ऑडिओ ऐकलं आणि ऑडिओ असं आहे की ते गाणं ऐकून गप्पा बसावं असं वाटत नाही. पार्टी सॉन्ग सारखं एक जेव्हा आपण एक जनर बघतो ते एक फक्त पार्टीमध्ये लावण्यासारखं गाणं असतं. हे असं गाणं आहे जिथे जेव्हा आपण ऐकणार ना आपले पाय हलायला लागणार, आपल्या डोक्यात एक ताल बसणार आणि ते गुणगुणायला लागणार माणूस कोणतेही. सो त्या प्रकारे हे गाणे. ह्याच्यात जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मला वाटलं होतं, माझा पहिला सगळ्यात थॉट होता की माझं पहिलं पदार्पण होतंय की मराठी इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे गाणं असेल, काही लव्ह सॉंग्स आपण बघतो, पण मला माहिती नव्हतं की ह्यात अनेक ट्विस्ट आहेत, ह्यात अनेक चॅलेंजेसही असणार आहेत. आणि जेव्हा हे गाणं माझ्यासमोर प्ले झालं, सर्वात प्रथम मला असं वाटलं की मला इथे डान्स करावं असं वाटतं, कारण अनेक वर्ष मी ॲज अ डान्सर म्हणून काम केलं इंडस्ट्रीमध्ये. आणि सुनील सरांनी ज्या प्रकारे याचं डिरेक्शन केलंय, मला असं वाटलं की मी स्वतः फिल्म करतोय, मी हे गाणं नाही करत. या पूर्ण अप्सरा या गाण्यामध्ये ना एक फिल्म आहे, एक शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे हे सर्वांनी बघा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे गाणं वाजेल याची मला खात्री आहे, कारण गाण्याचं चित्रीकरण जे सूरजनी केलेलं आहे, मला असं वाटतं की हे नॉर्मल मराठी फिल्म्समध्ये किंवा नॉर्मल शॉर्ट फिल्म्समध्ये वापरण्यातलं नाही आहे. हे खूप नेक्स्ट लेवलचं त्याचं एडिटिंग आहे, VFX वगैरे जे काही वापरलेलं आहे. आणि त्यासाठी मी सूरजला पण थँक्यू सांगतो. आणि ह्या पूर्ण टीमचा एक सपोर्ट होता, त्याच्यामुळे आज आम्ही ॲक्टर म्हणून तुमच्यासमोर येत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने हे गाणं ऐका, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. थँक्यू. लोकेशन की बात करें, बहुत अच्छी लोकेशन, ब्यूटीफुल है. कहाँ शूट हुआ, कितने जिम्मेदार शूट हुआ, थोडंसं बताएगा. जर आपण लोकेशन आणि शूटचा जर आपण प्रश्न घेतला तर मला असं वाटतं की लोकेशन खूप छान होतं, तेवढंच चॅलेंजिंगही होतं.
एका स्लिपरी स्लोपवर आपण परफॉर्म करतोय. खूप शेवाळ आलाय, खूप ग्रीनरी आहे, पाऊस पडतोय कंटिन्यू, पूर्ण सगळीकडे ग्रीनरी, चिखल वगैरे आहे. त्यात आम्हाला 6 तास, मला 12 तास आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. आणि हे गाणं आम्हाला चॅलेंजिंग असं होतं की सरांनी सांगितलं होतं एका दिवसात कम्प्लीट करायचं. हे पूर्ण गाणं जे अप्सरा आहे ते एका दिवसात कम्प्लीट झालं. ह्याच्या मागे आम्ही 8 दिवस रिहर्सल्स वगैरे केल्या. पण मला असं वाटतं की सर रिहर्सल्स आपण केल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी रिहर्सल मधल्या नव्हत्या गाण्यामध्ये. ते एंड ऑन सेट ते सगळं चेंज झालेलं आहे. आणि मला वाटतं खूप खूप मजा येईल, खूप धमाल केली आम्ही आज सॉन्ग साठी आम्हाला. आणि लोकेशन खरंच आपल्या महाराष्ट्रातलं शहापूर इथे हे शूट झालं. साक्षी की बात करें, एक नया बॉलीवुड से लेके महाराष्ट्र, टॉलीवुड से लेकर हर जगह एक नया खोज आप लोग निकाले हैं, क्योंकि बहुत जल्दी लंबे रेस के वही बोलते हैं घोड़ा आप लोग ढूंढ के निकाले. कैसे आप लोगों को बॉन्डिंग रहा, फर्स्ट टाइम आप लोगों ने काम किए, कैसे ढूंढा आप लोगों ने? मी ऍक्च्युली एक फॅशन शो जज करायला गेलो होतो. आस्मी फाउंडेशनचं ते फॅशन शो होतं आणि तिकडे मला साक्षी कंटेस्टंट म्हणून मिळाली होती. तर मला तिचं फेस आणि फीचर्स आवडले, ज्या प्रकारे ती कॅमेरासमोर स्वतःला प्रेझेंट करते. आणि मग शो झाल्यानंतर आम्ही ठरवलं की एक रील करूया, डान्स मराठी गाणं एक करूया. आणि मी त्याच्या आधी मराठी गाणी खूप कमी केलेत, बॉलिवूड वगैरे खूप करायचो. पण ते मराठी गाणं हळूहळू चाल, पोरी जरा हळूहळू चाल, हे गाणं आम्ही शूट केलं होतं. त्याला सुद्धा इन्स्टावर लोकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ते गाणं जवळजवळ 30-40 हजार लोकांनी बघितलं असेल 2-3 दिवसामध्येच. आणि जसं त्यांनी बघितलं असेल ऑडियन्सने, सुनील सरांपर्यंत पण ते गाणं पोहोचलं, त्यांना ते आवडलं. आणि मग त्यांनी सांगितलं की साक्षी आणि तुम्ही आम्हाला फायनल कास्ट करून द्या. साक्षी, आप कितने लकी मानते हैं कि ऐसे स्टार के साथ आपकी एक शुरुआत हुई है बॉलीवुड में, मराठी इंडस्ट्री में, तो कितना प्राउड फील करते हैं इस बात को लेकर? मला म्हणजे एवढा प्राऊड होतो बिकॉज हा खूप टॅलेंटेड आहे. आणि एवढ्या म्हणजे असं टॅलेंटेड लोकांसोबत काम करायला कोणाला हे नाही आवडत. सो मला म्हणजे खूप मी ॲक्च्युली लकी मानते. माझा फ्रेंड पण आहे आणि तो आता माझ्यासोबत लीड ॲक्ट्रेस पण आहे. तो माझा म्हणजे माझ्या सॉन्गमध्ये तो माझा पार्टनर आहे. सो ते मला खूप म्हणजे छान वाटतं. आजकल मार्केट वर्ल्ड वाइड है, कोई गाना बनता है हिंदी, इंग्लिश, मराठी सभी में बनाया जाता है, तो क्या इसका हिंदी वर्जन भी होगा या फिर कुछ? हिंदीमध्ये म्हणजे खूप सारे सॉंग्स असे आहेत, बट मराठीमध्ये अशा म्हणजे लेवलचं सॉन्ग बनवलंय ना हा अप्सरा. सो ते कॉम्पिटिशन देतो हिंदीला पण. सो असं मला वाटतं हिंदीमध्ये करण्यापेक्षा मराठीमध्येच हे जास्त उचलून धरले जाईल आणि महाराष्ट्रामध्ये त्याची मजा आहे. आपके प्रोफाइल की बात करें, क्या क्या अभी तक काम किया है, शुरुआत है इससे पहले? ये तो मेरी सुरुवात आहे. ये मेरा म्हणजे हा माझा ना पहिला सॉन्ग आहे. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त मॉडेलिंग ऍक्टिंग वगैरेच करायचे, ज्यात जसं रील वगैरे बनवायचे. बट एवढ्या मोठ्या कॅमेऱ्यासमोर वगैरे हे माझं पहिल्यांदाच आहे. कैसे आपको कास्टिंग हुआ इस बड़े प्रोजेक्ट में? कितना आप बाहर फ्रेंड सर्कल में क्या रिएक्शन है आपको जो काम मिला? आतापर्यंत तरी म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे आहे. सो कॉलेजमध्ये पण खूप सारे बोलतात की अरे यार तुझं सॉन्ग येतोय वगैरे. रीलमध्ये जेवढं जास्त ओळखत नाही तेवढे आता मला असं वाटतं की एक फेम भेटतो आणि लोक मला ओळखतात वगैरे. सो ते छान वाटतं. सर माझा प्रश्न होता की एवढं चांगलं गाणं आहे, त्याच्यामध्ये हॉररचे थॉट कसे आले? हॉररचे थॉट आणणारे सगळ्यात मोठे एक छोटासा जे सीड होता ते उपज झालं. ते आमचे सुनील सर डिरेक्टर, त्यांचं कॉन्सेप्ट आहे. त्यांनी जे कॉन्सेप्ट दिलं होतं त्यामध्ये एक गाणं फक्त माझ्या थ्रू तेच बोलतात ना, येतं ते गाणं कुठून तरी. ते आपण कसे बनवतात ते बनवू नाही शकत असं गाणं कोण. पण ते जे झालंय आणि ते ज्या हिशोबाने प्रेझेंट झालंय की तुमच्यापर्यंत ते भावना आमच्या पोहोचताय, तिकडे आम्ही जिंकलो असं आम्हाला वाटतं. गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एखादा फनी किस्सा घडला असेल का की जो तुम्हाला एकदम सांगावं वाटतं प्रेक्षकांना? येस येस, काहीतरी एखादा फनी किस्सा. फनी आणि ट्रॅजेडी सगळं काही होतं यामध्ये. स्लिपरी होतं कोणीतरी. यात ऍक्च्युअली सांगायचं झालं तर मी हे सांगेन की आमच्या अनेक, मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की अनेक स्टेप चेंज झाल्या एंड टाइमला. कारण तिथले जे लोकेशन्स होते तिकडे आम्हाला दगडावर करायचंय आणि मला हाईटची खूप भीती वाटते. आणि पहिला शॉट सरांनी लावला तिकडे, तो त्या डॅमवर एक छोटासा पार्ट आहे ना, त्याच्यावर मला डान्स करायचा आहे. आणि माझ्या मागे पण 2 डान्सर आहेत. मी त्यांना विचारतोय नक्की इथे करायला सांगितलंय का सरांनी. आणि मला ऍक्च्युअली कसं सर सांगतात तिथून ऍक्शन, सर ऐकायला तयार नाही. मी सरांना विचारतोय की सर थोडंसं हे स्लिपरी आहे आणि इकडे ना थोडं रिस्की वाटतंय. डायरेक्ट खाली, डायरेक्ट खाली बाजूनी. सर बोलले ऍक्शन. गाणं सुरू झालं तर करावं तर लागणार आहे. आणि आणि प्लस तेवढ्याच्या पार्ट मध्ये आम्हाला जम्प करून सगळं करायचं होतं. आणि एक्सप्रेशन पण चेंज नाही झाले पाहिजेत कारण ड्रोन एवढ्या समोर आहे. तो आम्हाला फेशियल एक्सप्रेशनचं शूट करतोय. शूट वगैरे केलं. मी स्वतः कन्फ्युज होतो. सरांना विचारलं आलाय का नीट काय होतं, कारण मला असं वाटलं माझे जर भीतीमुळे एक्सप्रेशन चेंज झाले असतील ना तर ते अनकम्फर्टेबल दिसणार कॅमेऱ्यावर. सर बोलले नाही डन आहे ठीक आहे.
मला वाटलं चला एकच होता चॅलेंजिंग पार्ट, आता अनेक पुढचे सगळे सोपे आहेत आणि रिहर्सल झालेली आहे. पुढे गेलो तर तिकडे ते जे घर आहे त्याच्या बाहेर सगळं स्लिपरी, तिकडून मला धावायचं आहे. दुसरा चॅलेंज, अरे बापरे पडलो पण नाही पाहिजे, प्रॉपर कॅमेराने ते जी फ्रेम सेट केली त्यात मला दिसणं गरजेचं, तो शॉट झाला. तिसरी गोष्ट, जेव्हा खूप हार्ड स्टेप्स होत्या काहीच्या चेंज करण्यात आल्या, कारण तिथे मला ती दुखापत झाली होती आणि त्याच्यानंतर ती चेंज झाली. जेव्हा दुखापत झाली तो मला वाटतं 21वा किंवा 22वा शॉट होता आणि आम्हाला असं वाटत होतं की तो शॉट आला पाहिजे, खूप मजा येणार. असे बरेच शॉट्स आहेत. विराज माझ्याकडे बघतोय, माझे जे डान्सर होते बॅकग्राऊंड डान्सर्स, यदू मला सांगतोय की आपण करायचंय ना हे. हा करायचंय बोललो, पण ऍक्ट्रेसनी पण ते कॅच केलं पाहिजे, प्रत्येकाने ते जुळून आणलं पाहिजे तर ते होणार आहे. आणि दोनदा मला वाटतंय जेव्हा मी यदूकडे जातोय त्या एका स्टेपच्या टायमाला, मला असं भीती होती तर सोडणार, आणि त्यांनी सोडलं नाही, त्यांनी ते पकडून ठेवलं आणि मला वाटतं तिकडे मी जास्त कॉन्फिडन्स झालो की नाही त्यांनी जर जोर लावले तर माझ्याकडनं ते झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही पूर्ण डान्सनं ही गाणं शूट होईपर्यंत आम्ही उभेच, आम्हाला बसायलाच नाही मिळालं. आणि प्रत्येक शॉट नंतर सर अजून एनर्जी पाहिजे. आणि कुठून लावणार एनर्जी, सगळी लावली जेवढी होती तेवढी. आणि नंतर मग शेवटी थोडं झालं त्या एक्सप्रेशनवर जरा जोर आला पाहिजे. सर 50 शॉट झालेत, आता तुम्ही सांगता एक्सप्रेशनवर जोर आले पाहिजे. आधी सांगितलं असतं आम्ही, तो पूर्ण एक वेगळा विजन होता. पण खूप मजा आली, खूप धमाल होती. आणि नक्कीच साक्षी कितनी टेंशन थी आपको कि कलाकार के साथ मैं काम कर रही हूँ, उन्होंने पहले काम किया और मैं नहीं हूँ बिल्कुल? हा, नवीन तर होती ते, माझा नर्वसनेस होता माझा आणि कॅमेऱ्यासमोर कसा परफॉर्म करायचा वगैरे. बट आणि एक जी हुकस्टेप होती ना ती माझ्याकडून होतच नव्हती पहिली गोष्ट तर. आणि त्याच्यानंतर मग मी खूप तेव्हा तर माझा कॉन्फिडन्सच गेलेला की मी करेल मी हा पूर्ण सॉन्ग. स्टार्टिंगला तसं झालेलं. नंतर मी एका साईडला होती आणि जस्ट सरांनी मला बोलवलं, सर बोलतो तू एकटी का उभी आहेस वगैरे. तर मी बोलली काय नाही सर, माझं इकडं होत नाहीये सर. सर मग सूरज सर बोलले मला की तू रडली का. मी बोलली नाही. तसं बोलत की तू रड. मग ते रड बोलले, मला ऍक्च्युली ते रडायला आलेलं. पण त्याच्यानंतर मग सर वगैरे बोलले की असं कॉन्फिडन्स लूज करून काय होत नाही, तू कॉन्फिडन्स जर लूज केला तर तुझा परफॉर्मन्स पण होणार नाही. सो त्या गोष्टी आणि तो सपोर्ट होता ना मला, ते ऍक्च्युली सुनील सरांचं खूप आवडलं. आता इमोशनल होते बट ऍक्च्युली म्हणजे खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं. माझं फर्स्ट टाइम होतं ते. सुनील जी, क्या इसमें एक्सपेरिमेंट किया है? क्योंकि कंपटीशन का दौर है आजकल, जो अच्छा बनेगा वही बिकेगा और वो मार्केट में ऊपर जाएगा. तो कितना चॅलेंजिंग था ये जो दौर चल रहा है, काफी कंपटीशन का दौर? चॅलेंजिंग तर सगळी गोष्टीमध्ये असतातच. बट हे जे मी म्युझिक बनवलंय ते माझ्या मनापासून बनवतो. बाकी आवडणं ना आवडणं ते मी पब्लिकवर सोडतो. बट मी माझा 100% यामध्ये दिलंय आणि ह्या गाण्यामध्ये जे काही डिमांड होतं ते सगळं काही मी ऍड केलं यामध्ये. आणि मला नक्की वाटतं की लोकांना ते आवडेल. प्रेक्षकांना आव्हान द्या आणि मग एक जो मुक्तद म्यूजिक है की तरफ से आप और क्या क्या प्रोजेक्ट करने वाले हो और किस तरह की आपके साथ जुड़े हो? अपकमिंग काही तुमचं येणार आहे का? मटकर येणारे प्रोजेक्ट पाइपलाइन में क्या क्या है अभी? कुछ नहीं, कंपनी की तरफ से गुलदस्ते में ते सांगा आणि प्रेक्षकांना आव्हान की तुम्ही हे गाणं नक्की बघा, रील्स बनवा जास्तीत जास्त. हा, हे गाणं तुम्ही नक्की बघा. आमच्या पुढे अजून गाणी येत आहे. मटकर म्युझिकला तुम्ही सर्वात आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढ्या होईल तेवढ्या रील्स बनवा यावर. आणि मटकर म्युझिकला टॅग करा, मुकुलला टॅग करा, साक्षीला टॅग करा आणि भरपूर बस प्रतिसाद पाहिजे तुम्हाला सगळ्यांचा. योर इंस्टाग्राम आईडी एक एक करके. मेरा इंस्टाग्राम आईडी आहे, माझा इंस्टाग्राम आईडी आहे महेश मटकर म्युझिकल. माझा इंस्टा आयडी आहे @mukulfate7. माझं साक्षी 25 ऑफिशियल. प्रेक्षकांना आव्हान आमचं हे अप्सरा सॉन्ग येत आहे, सो त्याच्यावरती खूप साऱ्या रील बनवा, आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या ह्या सॉन्गला आमच्या. मला वाटतं प्रेक्षकच आपल्याला एक स्टार म्हणून हा दर्जा देणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की आम्हालाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपल्याला मराठी इंडस्ट्रीला खूप मोठ्या लेवलला न्यायचं आहे आणि तुमचा सपोर्ट खूप आमच्यासाठी गरजेचा आहे. धन्यवाद. ज्यादा एक लाइन गुनगुनाएंगे सब या सॉन्ग यस. मी तीन साथ गुलाबाची साडी लावून लाल लाली, हळूच फिरते ती करते नजराची चोरी. ओरी तू अप्सरा, तुला मी दिल